गाडे. तर मी चालली बघा जत्रेला चालली हा. एकटीच हाय. रातच्या 2 वाजता चोकलीच्या बापानं मला जीवरमधनं बसवून दिलं. ही रातची गाडी आहे, रातची पॅसेंजर. हा का हातरून बितरून टाकून इथं आम्ही सगळेजण झोपलोय. तर ही पुण्यावरनं आल्या त्या मावशी. परत ही पण पुण्यावरनं आल्या त्या आणि ही पण पुण्यावरनं आले ते आणि तुम्ही पुण्यावरनं आला ना. हा तर ही बायचा ग्रुप आहे बघा सगळा. आणि दौंडला आल्या बाईने मला फोन केला. मग मी जीवूरमध्ये आली. रातच्या 2 वाजता आली बघा. लिथून 2 वाजता आलं रातचं आंघोळ पांघोळ करून. आणि मी आंघोळ करून आली. आता अजून गेल्यावर करायचे. तर आता आता तुळजापुरात गेल्यावर, कारण ह्या सगळ्या आराधने आहेत त्या तुळजापुराला चालली आणि मी चालली यांच्या सगळ्यात जत्रा बघायला. कारण बाई काय म्हणली माहितीये का, तिथं चुनाही असतात. मग त्या दरवर्षी जातात ना. मग मी ऑनलाईन यंदा मला पण यायचं म्हणलं. मग निघाली बाई संग फिरायला मस्तपैकी तुळजापूर फिरायला. तसं तर आज आपल्या गावातल्या गाड्या वडण्या आहेत त्या. पण मी काय म्हणलं, दरवर्षी असंच होत आहे म्हणलं. ह्या वर्षी म्हणलं गाड्या वडण्याला सुट्टी आणि आता जायचं. तर गाडीत काय गंमत झाली होती ते तुम्हाला मला वाटतं आता सांगू का थोडं स्टेशन येणार आहे. आता एक स्टेशन गेलं पाकणी म्हणून. आता जवळ आलोयच आम्ही कुर्जवाडी त्या सोलापूरला. हां तर तोपर्यंत का ना व्हिडिओ तुम्ही सगळा पूर्ण बघायचा बरं का. अजिबात कुठे स्किप करायचा नाही ना अर्ध्यामध्ये सोडायचं नाही. कारण आता गाडी चालू असल्यामुळे मला मोठ्यानं वरडून बोलायला लागतंय. 2 वाजल्यापासून झोपली, आताशी उठली. 7 वाजल्या तरी अजून स्टेशन येईना. आता मी आली इकडं बायसंग आणि सरांचा फोन आला होता की काव्या शाळेत नाही का आली. म्हणलं आता मी छकुलीच्या पप्पाला फोन करते त्यांना सांगते. मग ती गाडी येते सोडायला. रिक्षा गेली असून 7 वाजता काव्याची शाळा भरते. तर मी तुम्हाला सांगायला लागली होती मगाशी की 2 वाजता मला कारभारीनं आणून सोडलं. त्यांना वाटलं राधे तिकीटच काढायचे नाही. स्टेशनला तर कुत्रं पण नव्हतं. मग त्यांना तिकीटही काढून दिलं. मग मला गडबड होती की लेकरं घरी येतं तुम्ही पटकन घरी जावं. मग ती घरी गेलं आणि मी तिथं बसले. आम्हाला वाटलं नाही का लोकेशनमध्ये 2 वाजता गाडी तिथं येणार आहे असं दाखवलं होतं. मी 1:30 वाजता निघली. 1:30 वाजता निघली. गाडी आली 3 वाजता. 1 तासभर तिथं बसले मी. 1 तासभर बसले. मग बाई ही आपली ननंद बाई तर ही चिंचवडवरनं त्यांची नातवंड घेऊन आलेल्या आहे त्या. मग ह्या दारातच थांबल्या होत्या. आली बाई तर ह्या मावशी झोपलेल्या. ह्या नवीनच आहे त्या. ह्यांना काय जास्त मी ओळखतच नाही. तर ह्या पण झोपल्या होत्या. ह्या मावशी यांच्या टोळीतल्या नाही त्या. ह्या वेगळ्या टोळीतल्या आहेत त्या. पण झाले यांचे ओळख बिळख. गप्पा छप्पा मारल्या सकाळ सकाळ उठल्यावर. अजून काय दात बितं घासली नाही. आता दात उतरल्यावर दात घासायचे काय आहे का नाही. कोलगेट बरंच आणलंय का तुम्ही आता इथं घेऊ का सोलापुरात. हा आता सोलापुरात बरंच पुढे विसरलाव का बाई. तर मी इथं आली होती ना तेव्हा ह्या झोपल्या होत्या. पण मी यायच्या अगोदर इथं काय गंमत झाली वाटतं. एक माणूस का नाही झोपला होता. एक मध्ये जागा आहे का नाही. आता इकडून बायची नातवंड इकडे ह्या दोघी जणी बहिणी आहेत का मैत्रिणी नाही तेव्हा. बरं ह्या दोघी बहिणी ह्या कोपऱ्यात झोपल्या होत्या आणि ह्या कोपऱ्यामध्ये ह्या मावशी झोपल्या होत्या. ह्यांना मला जागा धरली होती. हे सगळ्यांच्या पुण्याच्या बॅगा आहेत त्या असल्या. आणि हो का हे आपलं एकच बॅग आहे. आपली गावाकडची प्युअर बॅग आहे. त्या बॅगीला कोण हात लावत नाही, चोरत नाही, काय नाही. तर इथं ह्या अशा कोपऱ्यानं झोपल्या होत्या. इथं एक माणूस झोपला होता आणि दारू पण पेलेला होता वाटतं. काय माहिती आता ती कुठं आहे. असं घेतच कुठं तरी. कारण मग अशी तिकडंच गेलेला ना बघितला. तर ह्यांना हलवून त्याला उठवला. इथं झोपू नको असं जमतं ना. लय शिव्या दिल्या त्या म्हणल्या. चौकून बाय आहे त्यात तुझं काय इथं काम आहे म्हणल्या. त्याचा मोबाईल घ्यायचा प्लॅनिंग होता. माझा नाही बरं का. माझा मोबाईल लय महागा मोलाचा आहे. माझा मोबाईल का नाही मला जर कोणी उचलून नेला तरी माझा मोबाईल त्यांना घावायचा नाही. माझा मोबाईल मी किती जरी झोपीत असले तरी मोबाईलवर लक्ष असतं. काय सांग
सांग नाही त्या मगाशी हसू हसू सांगत होत्या बाय ही सगळी जण आता कोण सुद्धा बोल ना सगळे माकडावर बघायला लागले ते कुठं जायचं आज जाऊ दे की जाय सुटी तर हे करतोय की बाबा परवासात सुद्धा का नाही किती तकलीफ होती परवास करताना सुद्धा दरवर्षी आमचा परवास असतो असं त्रास काढावाच लागतो बाई यावं तुम्ही ह्यांना कंपनी द्यायला या इथं कोपऱ्यात या म्हणा देवाला चालले का भाषण करायला चालले घरची बनतेली जाईल काय असतं त्याला वाटणं कसं काय कसे काय हाल अपदा होत सांगायचं असतं हा काही पोरग अरे इकडे बस की बाबा म्हणूनच बाई वैतागली पोराला परीक्षा नाही का तुम्हाला आज चालू आहे का शाळाच नाही तुम्हाला नाही का मग कसं काय चित्राला आला शाळा थोडीच राहिली मम्मी नाही शिकली शाळा आणि तुम्ही बी नाही म्हणल्यावर कसं व्हायचं आज 1 तारीख आहे ना आज परीक्षा चालू आहे की त्यांची पण ह्या आता 15 दिवस राहिली शाळा त्यातनं पण बुडवायची म्हणल्यावर कसं गाडी आम्ही मधल्या डब्यात आहे शेतात काम करून आली माती कशी खाऊ हाय माझा खाऊ दळवणीची माती दळवाय आणली तिने आपल्याला कसं आहे बघा तरी अजून निम गँग राहिलेलं आहे बरं का हे कुर्डवाडीतनं चढलेलं कुणीकडे हाय कुणाच ठाव आलं बघा आमचं सोलापूर आता आम्ही उतरणार आमचा जिल्हा आहे सोलापूर पहिल्यांदाच आली बघा सोलापूरला कवाची यायची बारी आली नाही आज पहिल्यांदा बायमुळं आली सगळ्यांना आपापल्या बॅगा उचलल्या आणि अगं मी पण आमची जोडी उचलली हातरायचं पांघरायचं 3 दिवसाची कापडं घेतलं ते तर आता इथं सगळ्यांच्या गाठी भेटी पडतात कुर्डवाडीमध्ये बस हो काय पोरांची गरबड बाय उतरली ह्या बायच्या मैत्रिणी बायची बॅग माझ्यासारखी बॅग कुणाची हाय मिसळण बर का तुमचीच आहे का त्या दुसऱ्या कलापुरती छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 4 पर आ रही है ट्रेन नंबर 22155 कलापुरती छत्रपती महाराज टर्मिनस कोल्हापुर सुपरफास्ट टाकले हैवानाची गँग प्लॅटफॉर्म नंबर 4 कवाशी निघला होता मी तर 2 वाजता निघली होती होय का तर चला आता इथनं कुणीकड काठीनं घोंगडं घ्याव द्या की आलो बघा स्टेशनच्या बाहेर पहिल्यांदाच आली ना मी आणि पहिलाच व्हिडिओ आहे आपला सोलापूर मधला अरे कुठं गेले ते मी आली नाही कशी काय आली नाही बया मी हरवली काय हरवली वाटतंय मी
आता परत महागारी जायला लागेल मला चालत चालत. आता ह्यांना सगळ्यांना माहिती आहे पण मला नाही ना माहिती. मी बाहेर जाऊन आली आणि हे सगळे जरी तिथंच आहे ते. हो का बाय. आणि मी बाहेर जाऊन आली आहे. मी हरवली असते का नाही. काय आहे इकडे. मी हरवली असते का नाही. गाडी क्रमांक 2215 कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म मी गेली सरासरा बाहेर निघून. आली आहे. आणि ह्या बसलेल्या इथं 2215 कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस सोडून जाऊ नका मला. मी हरवल. प्लॅटफॉर्म क्रमांक रस्ता मला कळत नाही इकडलं काय. ट्रेन नंबर 2215 कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस पैसे द्यायला लागतात बाय आतमध्ये. बाय आतमध्ये जायला पैसे द्यायला लागतात का. Presenting Life Insurance Corporation of India Index Plus. Start at just rupees 2,500 a month. Choose Nifty 50 or Nifty 100 based funds with guaranteed होय ना? additions. Visit काय जाऊ बी वाटतंय ना www.licindia.com बी or वाटतंय. contact your LIC agent. LIC Purple आपके साथ. Terms apply. बाहेर गेल्यावर करू नका. हा इथं लय महाग असतं स्टेशनला.